चला तर आज आपण बनवणार आहोत करडईची भाजी. त्यासाठी स्वच्छ धुवून करडई घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत. कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्या अशी. त्यानंतर त्याच कढईमध्ये तुम्ही धुतलेली चांगली करडईची भाजी त्या कढईमध्ये शिजायला टाका. थोडस 1 ग्लास पाणी होतो, चांगली उकळी येईपर्यंत भाजी अशी चांगली नरम होईपर्यंत शिजू द्या. भाजी चांगली व्यवस्थित शिजली, तिला चव टेस्ट चांगली मस्त येते. तुम्ही म्हणता भाजी शिजवल्यानंतर त्याचं पाणी काढल्यानंतर टेस्ट येणार नाही. खूप मस्त आणि खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने, मला कमेंटमध्ये नक्की. त्यानंतर भाजी शिजल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्या. त्यामध्ये थोडेसे थंड पाणी टाका आणि बाकी सर्व पाणी असे गच्च असा गोळा होईपर्यंत असं पिळून घ्या. पिळून घेतल्यानंतर शेंगदाण्याचा बारीक कूट करून घ्या तुम्ही. त्यानंतर कढईमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे जिरे टाका. ते चांगलं परतल्यानंतर खमंग वास सुटल्यानंतर त्यामध्ये आपण जी भाजी पिळून घेतली होती ना, ती त्यामध्ये त्यामध्ये सोडल्यानुसार चवीपुरते मीठ घाला. त्यामध्ये चवीपुरते मीठ घातल्यानंतर शेंगदाण्याचा जो कूट केलेला, कूट जरा जाडसर ठेवायचा, बारीक करायचा नाही. आपल्याला टेस्टी छान लागते. त्यानंतर सगळं हलवून घेऊया आपण 2 मिनिटं. बघा कशी तयार होते भाजी. एकदम खमंग वास पण छान येतो आणि चवीला एकदम भारी लागते.